हिवाळा चालू झाला की मार्केटमध्ये भरभरून असे मटार यायला लागतात आणि पालेभाज्या तर बोलूच नका. मी तर म्हणेन ही रेसिपी ना, मेथी मटर मलाईची रेसिपी ना झालीच पाहिजे बरं का. आणि तुम्हाला सांगू का, घरच्या घरी अगदी कमी साहित्यात कशी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता ना, त्याचा हा डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे. त्यासाठी या व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक मेथीची जुडी लागणार आहे. तर इथे बघा, मी 1.5 कप इतकी मेथी घेतलेली आहे आणि या मेथीमध्ये ना फक्त मेथीची पानं घेतलेली आहेत, मी देठं अजिबात घेतली नाही आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा मेथी व्यवस्थित साफ करून घ्यायची आणि तिला स्वच्छ पाण्याने धुवून पाण्यामध्ये नितळत ठेवायची आणि मग तिला बारीक अशी चिरून घ्यायची आणि चिरून झाल्यानंतर त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता मेथी सगळी काढून झाली की त्याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि मग त्याला मुरायला ठेवून देऊयात. मीठ याच्यासाठी वापरायचं जेणेकरून मेथीमध्ये जो कडवटपणा असतो ना तो निघून जाईल. आता मेथी ठेवून देऊया साईडला. आता इथे बघा, मी 1.5 कप इतके वाटाणे घेतलेत. तर वाटाणे ताजेच आहेत बरं का. तुम्हाला जर ताजे वाटाणे नाही भेटले तर तुम्ही फ्रोझन मटार सुद्धा वापरू शकता. आता सगळ्यात पहिल्यांदा हे मटारना आपण शिजवून घेऊयात. तर इथे बघा, गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं. आता पाण्याला उकळी आली. आता याच्यामध्ये आपण मटार घालून घेऊयात. इथे तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते, तुम्हाला जर मार्केटमध्ये ना गोल्डन मटर जर भेटले ना तर नक्की वापरा बरं का, कारण ते चवीला ना गोड असतात. नाही भेटले काही हरकत नाही हो, तुम्ही या मटारमध्ये ना 1 चमचाभर इतकी ना साखर सुद्धा घालू शकता बरं का, जेणेकरून ना तुमच्या मटारला गोड अशी चव सुद्धा येईल आणि मटारचा जो ताजेपणा असतो तो सुद्धा राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मटारला जो कलर असतो की नाही साखरेमुळे, तो हिरवागार अगदी टिकून राहील. तर आता हे मटार आपण चांगले शिजवून घेऊयात. चांगले नरम झाले पाहिजेत तोपर्यंत आपण याला शिजवून घेऊयात. जर तुम्ही फ्रोझन मटार वापरताय तर एक 5-7 मिनिटं गरम पाण्यामध्ये त्याला ठेवून द्या, ते चांगले नरम होऊन जातील. आता आपल्याला मसाला बनवायचा आहे, त्याच्यासाठी साहित्य काय घेतलेले ते बघूयात. सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तरी पण एकदा आपण बघून घेऊयात. तर इथे बघा, मी 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत आणि असे ना उभे पातळ साईजमध्ये कट करून घेतलेत. 10 ते 12 काजू घेतलेत, अंदाजे 2 टेबलस्पून आहेत. आता इथे एक गोष्ट सांगते, तुम्हाला जर काजू इथे नाही वापरायचे, नाही वापरले तरी चालतील, कारण आपण रेस्टॉरंट स्टाईल मेथी मटर मलाईची रेसिपी बनवतोय, म्हणून मी इथे काजू वापरलेत. नाही वापरायचे तरी चालतील. त्यासोबतच इथे बघा, मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेत, त्याला असं रफली कट करून घेतलंय, मोठ्या आकारामध्ये कट करून घ्यायचंय. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेत. 1 टीस्पून इथे जिरे घेतलेले आहेत. त्यासोबतच ना मी 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतलाय. 3 ते 4 आपल्याला हिरवी वेलची लागणार आहे. 4 ते 5 काळी मिरी लागणार आहेत आणि त्यासोबतच इथे मी 3 लवंग सुद्धा घेतलेले आहेत. आता लक्षात घ्या, ही जी आपण रेसिपी बनवतोय ना ती चवीला अगदी त्यातल्या त्यात थोडीशी गोड असते, म्हणून आपण याच्यामध्ये खडे मसाले बाकीचे सगळे जिन्नस आपण अगदी कमी वापरतोय. त्यासोबतच आपल्याला 1 इंच अद्रकचा तुकडा सुद्धा लागणार आहे, तो सुद्धा मी असा कट करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकताय. आता सगळ्यात पहिल्यांदा जो मटार आहे ना तो आपण दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करूया आणि ह्या गॅसवरती आपण कढई गरम करायला ठेवूयात. तर हे बघा, कढई गरम झाली की त्याच्यामध्ये अगदी थोडंसं सुरुवातीला तेल घालूयात आपण. तेल गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये खडे मसाले आपण घालायचे. याच्यामध्ये दालचिनी, वेलची, लवंग आणि काळी मिरी आपण अगोदर भाजून घेऊयात. हलकंसं भाजून घ्यायचं याला. हे भाजत आलं की लगेच याच्यामध्ये जिरे घालूयात. जिरे चांगले चरचर उडायला लागले की लगेच याच्यामध्ये लसूण घालायचा आणि सोबतच अद्रक पण घालून घेऊयात. आता लगेच याच्यामध्ये जो कांदा आपण चिरून घेतलेला ना तो पण घालायचा आणि ह्याला आपण व्यवस्थित असं अगोदर भाजून घेऊयात. तर कांदा आपल्याला जास्त लालबुंद नाही करायचा, लक्षात घ्या. हलका त्यातल्या त्यात फक्त भाजत आला की लगेच याच्यामध्ये काजू घालूयात आणि सोबतच आपण टोमॅटो पण घालून घेऊयात. टोमॅटो घातलं की परत ह्याला एकदा व्यवस्थित असं आपण भाजून घेऊयात. इथे लक्षात घ्या, आपल्याला ना टोमॅटो फक्त असा नरम करून घ्यायचा आहे, कांद्याचा अजिबात कलर चेंज नाही करायचा. टोमॅटो भाजण्यासाठी अगदी थोडंसं याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे, जेणेकरून आपला टोमॅटो सुद्धा चांगला भाजत येईल. तर थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता की टोमॅटो सुद्धा आपला चांगला भाजलेला आहे. आता ह्याला ना आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. एका प्लेटमध्ये काढून आता याला आपण थंड करून घेऊयात. तर हे बघा, सगळे मसाले व्यवस्थित भाजून झाले, त्याला साईडला ठेवूयात. तोपर्यंत आपण बघूयात आपले मटार सुद्धा शिजले असतील. एक 5-7 मिनिटं झाली होती प्रोसेस आपली. एकदा चेक करून बघूयात मटार शिजलेत का चांगले आपले, कारण चांगले शिजवून घ्यायचं बरं का. त्याला असं अर्ध नाही ठेवायचं, अर्ध कच्चं नाही ठेवायचं, पूर्ण शिजवून घ्यायचे. तर हे बघा, मटार सुद्धा आपले चांगले शिजलेले आहेत. आता ह्या स्टेजला गॅसची फ्लेम आपण बंद करूयात आणि ह्याला ना आपण एका गाळणीवरती गाळून घेऊयात. आता मटार सुद्धा आपले चांगले गाळून झाले ना की ह्याला आपण साईडला ठेवून देऊयात. सगळं पाणी व्यवस्थित नितळून घ्या आणि जो आपण मसाल्यासाठी जे आपण जिन्नस भाजून घेतले होते की नाही, त्याला आपण एका मिक्सरच्या जारमध्ये काढूयात आणि हे सगळे मसाले आपण
भाजून घेऊयात. लक्षात घ्या, पाण्याचा वापर नका करू अजिबात सुद्धा. तर हे बघा, सगळी आपली तयारी झालेली आहे. तरी पण पुन्हा एकदा सांगते, सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे. तर हे बघा, मेथी आपली चिरून झालेली, त्याच्यामध्ये मीठ टाकून ठेवलेलं. मटार सुद्धा आपले चांगले शिजवून झालेले आहेत. त्यासोबतच आपण जी पेस्ट करून घेतलेली ती सुद्धा तयार आहे. आता बाकीचे जिन्नस काय लागणार ते सांगते. इथे मी 1 टीस्पून गरम मसाला घेतलेला आहे. त्यासोबतच आपल्याला लागणार आहे 1 टीस्पून लाल मिरची पावडर, पाव टीस्पून आपल्याला हळद लागणार आहे, पाव टीस्पून हिंग घेतली आहे. इथे मी 1 टीस्पून धनेपूड घेतलेली आहे. इथे बघा 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या, अगदी बारीक असं चिरून घेतलेलं आहे. हे आपल्याला सुरुवातीला मेथीची भाजी शिजवण्यासाठी लागणार आहे. त्यासोबतच 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, त्याला सुद्धा अगदी बारीक असं चिरून घेतलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला मेथीची भाजी शिजवण्यासाठीच लागणार आहे. त्यासोबतच मी इथे बटर घेतलंय. तुम्ही बघा 1 टेबलस्पूनला थोडंसं जास्त बटर वापरलंय. जर तुम्हाला बटर नाही घ्यायचं त्याऐवजी तुम्ही तूप वापरू शकताय. पूर्ण तेलात जरी केलं तरी चालेल, काही हरकत नाहीये. फक्त मी इथे रेस्टॉरंट स्टाईल बनवते म्हणून थोडंसं बटर आणि तेलाचा सुद्धा वापर करणार आहे. त्यासोबतच आपल्याला इथे फ्रेश क्रीम लागणार आहे. तर फ्रेश क्रीम इथे मी ½ कप इतकी घेतलेली, अर्धा कप घेतलेली आहे. आणि इथे त्यासोबतच आपल्याला कसुरी मेथी लागणार आहे, ती म्हणजे 1 टीस्पून. 1 टीस्पूनला थोडीशी जास्तच घेतलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा हे मसाले आपण गॅसवरती कढई ठेवूयात आणि हे मसाले पण भाजून घेऊयात. तर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली की कढईमध्ये सगळ्यात पहिल्यांदा बटर घालायचं. आता लक्षात घ्या, बटर सोबत मी थोडंसं तेल सुद्धा वापरणार आहे ह्याच्यामध्ये, जेणेकरून बटर आपलं असं कढईमध्ये पटकन चिकटायला नको किंवा करपायला नको म्हणून. जर तुम्ही पूर्णपणे तुपामध्ये बनवत असाल तर तुपामध्ये बनवलं तरी चालेल. लगेच याच्यामध्ये लसूण आणि मिरची घालून घेऊयात. ह्याला अलगद फक्त भाजून घ्यायचं. गॅसची फ्लेम पूर्ण कमी ठेवायची आणि ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये भाजी घालून घेऊयात. तर भाजी घातली की परत याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. लक्षात घ्या, इथे आपण मीठ आता नाही वापरलेलं, कारण ज्यावेळेस आपण भाजी मुरायला ठेवली होती त्यावेळेस आपण सुरुवातीला याच्यामध्ये मिठाचा वापर केला होता, म्हणून आपण याच्यामध्ये लगेच मीठ नाही वापरणार. फक्त ही भाजी आपल्याला इथे 1-2-3 मिनिटं शिजवून घ्यायचे. भाजी शिजत आली की लगेच याच्यामध्ये आपण वाटाणे घालूयात आणि वाटाणे सुद्धा आपल्याला भाजीसोबत व्यवस्थित असं अगोदर मिक्स करून घ्यायचे. तर हे बघा, वाटाणे सुद्धा आपल्याला भाजीसोबत मिक्स करून झाले की लगेच ह्याच्यामध्ये पावडर मसाले आपण आता घालून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा हळद घालायची, हिंग घालूयात, गरम मसाला घालायचा, धनेपूड घालूयात आणि लाल मिरची पावडर. आता हे सगळे मसाले आपण एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. याच्यामध्ये मी लगेच पाणी नाही घातलेलं, तुम्ही बघू शकताय, कारण भाजीमध्ये आणि वाटाण्यामध्ये थोडासा पाण्याचा अंश असतो, म्हणून लगेच याच्यामध्ये पाणी घालायची आपल्याला गरज नाहीये. आता ह्या स्टेजला आपल्याला जी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जी पेस्ट करून घेतलेली ती सगळी आपण ह्या स्टेजला याच्यामध्ये घालून घेऊयात. पेस्ट घातली की लगेच पहिल्यांदा ह्याला आपण व्यवस्थित असं मिक्स करायचं, नंतरच ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. सुरुवातीला लगेच पाणी घालू नका. अगदी भाजीला आणि मटारला सगळी व्यवस्थित आपली पेस्ट लागून घेऊ द्यात आणि मग ह्याच्यामध्ये पाणी घालायचं. तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घातलेलं, तेच भांडं मी खंगळून घेतलं व्यवस्थित. आता इथे पाण्याचं प्रमाण किती ठेवायचं लक्षात घ्या. पाण्याचं प्रमाण अगदी त्यातल्या त्यात थोडंसं ठेवा. आता सुरुवातीला पाणी वाढवू नका, कारण आपण याच्यामध्ये क्रीम सुद्धा घालणार आहोत. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगते, तुम्ही जर माझी लसूणी मेथीची जर रेसिपी बघितली असेल तर त्याच्यामध्ये मी भाजी ती घट्ट ठेवलेली आहे, कारण त्या भाजीमध्ये आपण क्रीम ॲड नव्हती केलेली. तर ह्या भाजीमध्ये आता तुम्ही बघाल की पाण्याचं प्रमाण मी खूप कमी ठेवलेलं आहे. आता सुरुवातीला मी याच्यामध्ये पाणी अजिबात नाही वाढवणार आहे, कारण क्रीम घातली की परत ती भाजी आपली परत अशी पातळ दिसायला लागते. त्यामुळे सुरुवातीला जर तुम्हाला वाटत असेल की भाजी आपली खूप घट्ट आहे, खूप घट्ट वाटते, तर आहे तशीच राहू द्यात, पाण्याचं जास्त प्रमाण करू नका. तुम्हाला तरी पण एकदा तुम्ही बघू शकताय की भाजी किती घट्ट आहे. आता ह्या स्टेजला ह्याच्यामध्ये आपण मीठ घालूयात आणि याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर हे बघा, मिक्स करून झालं की तुम्ही बघू शकता की भाजी जास्त घट्ट म्हणजे जास्त पातळही नाहीये आणि जास्त घट्टही नाहीये, त्यातल्या त्यात थोडीशी लफतपीत ठेवली. आता कसुरी मेथी मी अगोदर भाजून घेतली होती. आता हिला हातावरती चुरून मग त्याला आपण ह्याच्यामध्ये ऍड करून घेऊयात. कसुरी मेथी घातली की परत एकदा त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही टेक्स्चर बघू शकता भाजीचं कसं आहे. मी पूर्ण घट्ट आणि पातळ तसं नाही ठेवलेलं. तुम्हाला जर वाटत असेल की घट्ट तर थोडंसं पाणी याच्यामध्ये वाढवू शकते. आता याच्यामध्ये क्रीम घालायची. क्रीम घालताना एका गोष्टीची काळजी घ्या, गॅसची फ्लेम पूर्ण बंद करा आणि मगच क्रीम याच्यामध्ये ऍड करा, नाहीतर गॅस पूर्ण कमी केला तरी चालेल.
फक्त एका गोष्टीची काळजी घ्या की क्रीम घातल्यानंतर आपल्याला इथे याची उकळी काढायची नाही. जर तुम्ही उकळी काढली याची तर काय होईल, जे आपण बटर वापरले किंवा तुम्ही तूप तेल वापरणार असाल तर ते सगळं क्रीमपासून असं वेगळं व्हायला लागेल आणि क्रीम पूर्ण वेगळी होईल, मग ती टेस्ट सुद्धा चांगली लागणार नाही. त्यासाठी इथे क्रीम घातल्यानंतर ना त्याला उकळी अजिबात काढायची नाही, गॅसची फ्लेम बंद करायची. तर तुम्ही आता टेक्स्चर बघू शकताय की मगाशी किती घट्ट होता आणि क्रीम घातल्यानंतर त्याचं टेक्स्चर कसं आहे. ही भाजी खाताना खरं तर गोडच असते बरं का. तुम्ही म्हणाल की भाजीला तिखटपणा असतो, तर खरं तर तिखटपणा अजिबात नसतो, कारण क्रीमचं जे टेक्स्चर असतं ना त्याच्यामुळे भाजीला थोडीशी त्यातल्या त्यात गोड चव येते. आता याच्यामध्ये आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे, भरपूर अशी घाला, कमी घाला, काही हरकत नाही आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. तर आता तुम्ही म्हणाल की मी हे काय ॲड केलं याच्यामध्ये, तर मी चमच्यामध्ये थोडीशी क्रीम घेतलेली आणि थोडंसं कश्मीरी मिरची पावडर तेलामध्ये टाकून काढलेली. आता हे बघा आपण सर्व करूयात. तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे. नाही घट्ट नाही पातळ, अगदी असं टेक्स्चर तुम्ही ठेवलं ना तर अगदी 5 ते 6 लोकांना पुरेल एवढी परफेक्ट भाजी मी तुम्हाला दाखवलेली आहे. अजिबात अंदाज चुकणार नाही. ज्या प्रमाणात मी सांगितलं ना त्या प्रमाणात तुम्ही नक्की एकदा बनवून बघा. माझ्या पद्धतीने मी तर म्हणेन एकदा भाजीची रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि मला मात्र कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका की कशी झाली ही रेसिपी. व्हिडिओ आवडला असला तर एक लाईक मात्र नक्कीच करा. आणि हो, तुम्हाला खरं सांगू का, या रेसिपी सोबत ना मस्त असे ना मी लुसलुशीत असे नान सुद्धा बनवलेले आहेत बरं का. आणि त्याचा सुद्धा व्हिडिओ ना तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. त्यासाठी तुम्ही ना चॅनलला अगोदरच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे ही रेसिपी सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. गव्हाच्या पिठापासून तयार होणारे नान आहेत. आणि हो, व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटूयात अशा सुंदर रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.